सुप्रभात मित्रांनो, एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज बऱ्याच दिवसांनी आपण व्लॉग करत आहोत आणि आजचं आपलं डेस्टिनेशन आहे साईनगर शिर्डी। सो आता आपण जाणार आहोत समृद्धी महामार्गाने। सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साईनगर शिर्डीपर्यंतचं डिस्टन्स, किती डिस्टन्स लागतं, त्यावर किती टोल्स आहेत, परत तिकडचा एक्साइटेड असा पार्ट म्हणजे आपल्याला लागणार आहे तिकडे 8 किलोमीटरचा टनल। सो हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा टनल असणार आहे, जो की असणार आहे 8 किलोमीटरचा। सो आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेही कव्हर करणार आहोत आणि किती टोल लागतो तिथे आपल्याला आणि किती वेळ लागतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। सो बघूया आज कशा प्रकारे होतोय व्हिडिओ। माझ्याबरोबर आहे मागे सँडी, जो की आज आपल्या बरोबर नसणार आहे ट्रिपमध्ये। चला तर मग जर्नीला स्टार्ट करूया। आता वाजले आहेत 7:08। बघूया आता किती वेळ लागतो आणि कसं काय होतं ते। ऑल राईट मित्रांनो, तर आपण आपली जर्नी स्टार्ट केली होती अंबरनाथवरून सकाळी 7:30 वाजता आणि आता वाजले आहेत 8:30। आपण सध्या आहोत मुंबई नाशिक हायवेवरती आणि ते ॲज युजल बघू शकता तुम्ही, ट्रॅफिक लागलंय आणि आपण आता जाणार आहोत शिर्डीला व्हाया समृद्धी महामार्ग। इकडनं समृद्धी महामार्गचा राईट टर्न आहे, जो की आहे 2 किलोमीटरवरती आणि इथे पोचायला आपल्याला लागणार आहे ॲज पर गुगल 2 तास 38 मिनिट्स। बघूया आता कशी काय होते जर्नी। आता एक आम्ही छोटा ब्रेक घेणार आहोत नाश्त्यासाठी आणि मग पुढची जर्नी स्टार्ट करणार आहोत। तर मित्रांनो बघू शकता आता हा आता आपल्याला राईट घ्यायचा आहे आणि हा स्ट्रेट रोड आता आपल्याला फॉलो करायचा आहे शिर्डीपर्यंत। हा बघू शकता तुम्ही, हा आहे आपला विरार JNPT मार्ग आणि आता इथून पुढून आपल्याला आपला जो समृद्धी महामार्ग आहे त्याला कनेक्ट होणार आहे आपण। मित्रांनो बघू शकता आता आपण समृद्धी महामार्गाला कनेक्ट करत आहोत। हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं ह्याचं नाव आहे, समृद्धी महामार्ग। आणि आता हा स्ट्रेट रोड आपल्याला शिर्डीपर्यंत फॉलो करायचा आहे आणि ह्याचं डिस्टन्स आहे इकडनं 180 किलोमीटर्स आणि ते कव्हर करायला आपल्याला लागणार आहेत 2 तास 23 मिनिटं। बघूया आता पुढे, बघूया आता आपल्याला किती टोल मिळत आहेत आणि किती टनल्स आहेत। मे बी ते 5 टनल्स लागणार आहेत आणि त्यातला सर्वात मोठा टनल जो इगतपुरी टनल आहे त्याची लांबी आहे जवळपास 8 किलोमीटर्स। सो बघूया आता कसं काय आहे ते। बघू शकता इथे शिर्डी 180 किलोमीटर, नागपूर 724 किलोमीटर आणि हा सुंदर असा समृद्धी महामार्ग। आपल्याला जास्त ओव्हर स्पीडिंग नाही करायचं आहे, 120चा इथे स्पीड आहे, स्पीड लिमिट आहे आणि सध्या मी चाललो आहे 80-90 या स्पीडनी। इथे वरती बघू शकता तुम्ही 120 स्पीड लिमिट आहे कारसाठी। हा आहे आपला फर्स्ट टोल। बघूया आता इथे कसे चार्जेस आहेत। फास्टॅगला पण एवढा वेळ हा नाही, फास्टॅग आहे ना।
चार्जेस इथे दिसत असेल तुम्हाला 2.06 रुपये पर किलोमीटर असं काहीतरी चार्जेस आहेत. आपलं आता जेवढं किलोमीटर असेल त्यानुसार हे होणार. गाडी जर्नीचा पहिला आपल्याला टनल दिसतोय समोर, बघू शकता तुम्ही. ह्याचं नाव आहे अंबरजे बोगदा. आणि बघू शकता इथे स्पीड लिमिट आपला 80चा. बघू शकता तुम्ही, हा आपला जर्नीचा पहिला टनल. जास्ती मोठा नाही, मे बी हा असेल 200 मीटर. सो असे आपल्याला आता शिर्डीपर्यंत 5 टनल लागणार आहेत टोटल. बघूया आता कसं काय आहे ते. आता आपल्या जर्नीचा सेकंड टनल आपल्याला दिसतोय समोर. आणि बघूया याचं नाव काय आहे. सरलांबे बोगदा. हा पण बोगदा तसं बघितलं तर छोटाच आहे, 200-300 मीटरचाच दिसतोय. पण आतून बघू शकता तुम्ही कशा प्रकारे बनवण्यात आला आहे बोगदा. आतमध्ये व्हेंटिलेशनसाठी पण प्रॉपर त्यांनी एक्झॉस्ट लावलेत. इथे पण आपला स्पीड लिमिट आहे 80चा. सो आता आपण तोच मेंटेन करतोय. इकडे तुम्ही कशा प्रकारे हे डोंगर फोडून हा हायवे बनवण्यात आलाय. दोन्ही साईडला डोंगर तुम्हाला कट झालेले दिसू शकतात. आता 2 बोगदे आपण कव्हर केले आहेत. अजून 3 बोगदे आपले बाकी आहेत. त्यातला सगळ्यात मोठा बोगदा जो आहे तो इगतपुरीचा. त्याचीच एक्साइटमेंट आहे आपल्याला. कसा आहे 8 किलोमीटरचा टनल, महाराष्ट्रातला सगळ्यात लॉंगेस्ट टनल येतो. तर बघूया आपण कसं काय होत आहे ते. तर मित्रांनो, आता हा 3rd टनल आपल्याला दिसतोय. याचं बघूया आता नाव काय. 3रा टनल आहे हा. आणि इकडनं इगतपुरी 27 किलोमीटर मगाशी दाखवत होतं. ह्याचं नाव
शिर्डी दाखवते आपल्याला 1 तास 49 मिनिट्स. खूपच या समृद्धी महामार्गामुळे बराच वेळ आपला वाचणार आहे. जर तुम्ही ओल्ड नाशिक हायवेनी जर जाल तर तिथे तुम्हाला बरंच ट्रॅफिक आणि खूप वेळ लागतो तिथे, मे बी 5 ते 6 तास. सो हा समृद्धी महामार्ग एक चांगला ऑप्शन आहे आपल्यासाठी. तर मित्रांनो, आता परत एक समोर तुम्ही बोगदा बघत असाल. मे बी हाच तो आपला बोगदा आहे ज्याची लांबी आहे जवळपास 8 किलोमीटर. आणि हा इगतपुरीचा बोगदा आहे. इकडनं 27 किलोमीटरवर इगतपुरी आहे. तर बघूया आता कसा प्रकारे बनवला आहे ह्यांनी बोगदा. 8 किलोमीटर आणि हा बोगदा कव्हर करायला आता किती वेळ लागतो आपल्याला ते पण बघूया आपण. आता वाजले आहेत 10:16. बघूया किती वेळ लागतो. हा सगळ्यात मोठा बोगदा आहे. ह्याचं नाव बघूया आता काय आहे. नाव दिसतंय का? इगतपुरी बोगदा. ओके, इगतपुरी बोगदा आहे. वाव, जबरदस्त. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. आणि हा आहे आपला महाराष्ट्रातला सर्वात मोठा टनल. 8 किलोमीटरचा टनल आहे. आणि आता वाजले आहेत 10:17. बघूया किती वेळ लागतोय हा कव्हर करायला. बघू शकता आतमध्ये तुम्ही कशा प्रकारे हा बनवलाय. आपल्याला हजार्ड लाईट चालू करावं लागेल. किलोमीटरचा बोगदा म्हणजे खूपच मोठा बोगदा आहे मित्रांनो हा. एवढा मोठा एवढा मोठा डोंगर आहे ना, तो डोंगर पोखरून ह्यांनी हा टनल बनवलाय. इथे पण स्पीड लिमिट आहे 100चा. पण आपण मेंटेन केला आहे 93-95 वरतीच आपण क्रूज करतोय. वाजून 17 आपण एंटर केलं होतं टनलमध्ये. आता बघूया किती वेळ लागतोय 8 किलोमीटरचा बोगदा आपल्याला क्रॉस करायला. जबरदस्त टेक्नॉलॉजी वापरून हा टनल बनवलाय. कशेडी तो केवढा आहे? तो लहान आहे याच्यापेक्षा. तो लहान आहे. मोठे मोठे ट्रक बघू शकता तुम्ही. नॉर्मल स्पीडवरतीच चाललोय 70-80-90 अशा. आणि आता टाइम झाला आहे 10:19. मे बी 1 ते 2 किलोमीटर अंतर आपण सध्या कव्हर केलं असू टनलमध्ये. 8 किलोमीटर म्हणजे विचार करू शकता मित्रांनो तुम्ही हा टनल बनवायला किती वेळ गेला असेल. समृद्धी महामार्गावरचा हा आणि महाराष्ट्रामधला सर्वात मोठा टनल इगतपुरी टनल.
वाटतं आपल्याला पुढे हा टनल संपेल, पण अजून तरी काय हा संपण्याचं नाव घेत नाहीये. आणि हे मोठे मोठे ट्रेलर मधून चालले आहेत, त्यामुळे आपल्याला आपला स्पीड कमी करायला लागते मध्ये मध्ये. त्यांनी असे एक्झिट पण दिलेत, जर इमर्जन्सी काही सिच्युएशन झाली तर इकडनं तुम्ही एक्झिट घेऊ शकता. बघू शकता कशा प्रकारे बनवलाय हा. आणि आता टाइम झाला आहे 10:22. आपण एंटर केलं होतं 10:17 आणि बेबी आपल्याला आता समोर दिसतंय एक्झिट. हो मित्रांनो, हा टनल आता संपत आलाय. समोर आहे बघ. हो. आणि बघू शकता हा टनल इथे संपतोय आपला 10:23. नाशिक इगतपुरीसाठी बघू शकता लेफ्टला एक्झिट आहे. आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. इकडनं शिर्डी दाखवत आहे 1 तास 35 मिनिटं. सो बघू शकता एक 7 ते 8 मिनिटं आपल्याला लागतात. जर नॉर्मल स्पीडनी जर तुम्ही क्रूज करत असाल 80-90च्या, तर 7-8 मिनिटामध्ये हा टनल आपण कव्हर करतो. हा कुठला टनल आहे आता बघूया, कारण सगळ्यात मोठा टनल तर तोच होता इगतपुरीचा. याचं नाव आहे देवळे बोगदा. छोटासाच टनल दिसतोय हा. हो, हा 6वा टनल बघायला गेलो तर. त्याच्यात लाईट पण बघ. बघू शकता स्पीड लिमिट आहे आपला 120चा, पण इथे काही ज्या गाड्या आहेत त्या आपल्याला दिसत आहेत 130 वगैरे क्रॉस केलाय, 60 मध्ये जात आहेत. आणि इथे समोर आपल्याला एक काहीतरी दिसत आहे, नदी आहे का काय माहिती. मोठी आहे बघ. तिथे लिहिलेलं असेल गोदावरी बिदावरी. कुठली नदी आहे का माहिती नाही. हे बघा इथे नाव दिलंय दारणा नदी. दारणा नदी. तर इथे बाजूला तुम्हाला जी नदी दिसते ती आहे दारणा नदी. कक्को सांगते दारणा. सो मित्रांनो, या समृद्धी महामार्गामुळे आपला बराच वेळ वाचणार आहे. आणि आता इकडनं शिर्डी दाखवत आहे 1 तास म्हणजे
आता इकडनं शिर्डी कोपरगाव 1 किलोमीटर दाखवत आहे. आता आपल्याला इकडनं एक्झिट घ्यावा लागेल. बघूया आता पुढून एक्झिट दिसतोय. सो इथून आता शिर्डी असेल 12 किलोमीटर. आता बघूया 500 मीटरवरती कोपरगावचं एक्झिट दिसतंय. असे हे मध्ये मध्ये रस्त्याची कामं चालू आहेत. ओके, हा बघा, हा आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आता आपण समृद्धी महामार्गावरनं एक्झिट घेतलंय शिर्डीसाठी. आणि मस्तपैकी असा रोड बघू शकता तुम्ही. आता इकडनं शिर्डी आपल्याला दाखवत आहे 10 किलोमीटर. म्हणजे साईनगर शिर्डी, ते साईबाबांचं मंदिर आहे ते. आणि हा रोड बघू शकता तुम्ही. हा वरचा जो रोड दिसतोय तो आहे समृद्धी महामार्ग. आणि आता आपण खालून मे बी आता इकडे आपल्याला एक टोल प्लाझा लागेल. हो, हा बघा, टोल प्लाझा आहे इथे. कुठून हे इकडनं गाड्या काढतायत लोक. ओके, इकडनं घेऊया आपण. फास्ट टॅग काढूया. MH05 आपल्या गाडीचा नंबर आलाय. आणि ह्याचा टोल कॉस्ट किती वगैरे लागलाय ते आपण नंतर बघूया. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन. इथे बघ शिर्डी कुठे येते बघ. हा बघा, हा आहे आपला कोपरगावचा रोड. इकडनं 9.3 किलोमीटर दिसतंय शिर्डी. कोपरगाव. आणि हे बघा, वरती तुम्हाला दिसत असेल विंडमिलचे जे आपल्याला पाती आहेत ना, ते बघा, त्या ट्रक घेऊन चाललेत. मे बी इथे कुठेतरी कंपनी असेल विंडमिलची. हे बघा, हे वरती तुम्हाला दिसत असेल. बावीस मिनिटात आपण शिर्डीला पोहोचणार आहोत. आणि खूपच सुंदर जर्नी होती समृद्धी महामार्गावरून. फर्स्ट टाइम आपण समृद्धी महामार्गाचा एक्सपिरियन्स घेतला. आपण रस्ता चुकलेलो आहे. इकडनं आपल्याला आता युटर्न घ्यावं लागेल. मित्रांनो, बोलण्याच्या नादामध्ये आपण पुढे आलोय खूप. केला घरी केला. ह्याच्यामध्ये गेला असेल संदेश. फोटो काढून पाठव. Final gates to open.
आता आपण एक 8 किलोमीटर वरती शिर्डी दिसतंय, म्हणजे 20 मिनिटं दाखवता इकडनं. सो आता बघूया काय किती टोल लागलाय ते आपण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन. पण हा एक्सपिरियन्स खूपच सुंदर होता. जर तुम्हाला पण शिर्डीला यायचं असेल तर हा जो समृद्धी महामार्ग आहे तो एक बेस्ट ऑप्शन आहे. तो आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघूया की कशा प्रकारे दर्शन होत आहे शिर्डीचं. सो नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण साईबाबांचं दर्शन वगैरे ते सगळं घेऊया. सो खूपच मस्त एक्सपिरियन्स आला हा, आणि ही जर्नी पण खूपच सुंदर होती. फर्स्ट टाइम आपण समृद्धी महामार्गाने प्रवास केलाय.